आता आम्ही आलो सीताफळीच्या बागेत. आमच्या शेजारीच राहणे, आमच्या शेजाऱ्यांचंच. बघा ना सीताफळ केवढी मोठी मोठी. यांनी नुसतं तोडायचं धुमाकूळ लावला. त्यांना म्हणलं जरा मोठी होऊ दे, आपल्या शेजाऱ्याचीच खायला काय आपल्याला अडचण नाहीये, काय बोलणार पण नाहीये. किती पण खा, किती पण खा. गोल्डन सीताफळ आहेत. लय भारी सीताफळ आहेत, खायला पण भारी लागतात. या सीताफळांमध्ये ना बी कमी असतात खूप. अगं किती तोडतं सीताफळ, बस करा ना. बस करा की. का कोरडतेल ग. चल फिरायला आज जाऊ. बाईंनी आणलं रानात फिरायला. हेच असतं गावाकडे आल्यावर, असंच असतं आमचं. हे मी केवढं सीताफळ आणलं शोधून. आता गो बाया किती मोठं सीताफळ घेऊन आले. किलोच आहे का? हा किलोच्या वर असं म्हणतात. तुम्ही मजाच केली. हा लय मोठं असं सगळं आले आम्ही रानात. खूप मजा करते, खायला बियायला घेऊन आले. तर बघा मी आज रानात गेले ते जाऊबाई म्हणले तर रानात फिरून येऊ. फळांचा याचा सीझन चालू आहे. बोरा ही सीताफळ पेरू वगैरे असतात तिथं आमच्या गावाकडे, त्यांची ओळख आहे. मग ते म्हणले चला आपण रानात फिरून येऊ. रानात गेलो, भेंडी तोडायला गेले तर अंगाला सगळा चिकटा लागला, खूप खाजवायला लागलं. येऊन उशिरा आंघोळ केली, सर्दीच झाली. तुम्हाला दाखवते रानातून काय काय आणले. सीताफळ, टोमॅटो, घेवडा, बोर, मिरची, टोमॅटो, कणस, एवढी सारी सीताफळ, खूप साऱ्या मिरच्या ही आणल्या रानातून. 3 पिशव्या बाजार आणला. आता बाजार करायची काही गरज नाही, स्वयंपाक करायला पण उशीर झाला. रानात फिरून फिरून कंटाळा आला म्हणून भाऊजीने काय केलं, चिकन आणून दिलं आणि म्हटलं बिर्याणी बनवून टाक. म्हणून बिर्याणी साधी आणि सिंपल बनवते, तशी रेसिपी काही टाकत नाही, साधी बिर्याणी बनवली. बिर्याणी बनल्यावर दाखवते तुम्हाला फोटो. आता चिकन बिर्याणी केली. ते अशाच बिर्याणी करतात पण टेस्ट खूप भारी येतं बरं का. सगळे जेवायला बसले बघ. सगळ्यांना त्यांच्या हातची अशीच बिर्याणी आवडते. माझी ग्रीन कलर मध्ये असते ते पण तुम्हाला दाखवलं.